सिडकोच्या घराच्या किमतीविषयी जी आपल्याकडे आज अपडेट आलेली आहे ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे मागील 6 ते 8 महिन्यापासून जे सिडकोच्या वाढलेल्या घराच्या किमतीविषयी आता जी येणाऱ्या सोमवारी 6 तारखेला जे सह्याद्री अतिथीगृह आहेत मुंबई येथे, तेथे आता मीटिंग ठरवण्यात येणार आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली. आता हे मीटिंग जेव्हा तिथे ठरणार आहे त्या मीटिंगमध्ये आता सिडकोच्या घराच्या किमती किती टक्के कमी होणार आहेत, ते जे सिडकोचे जे लॉटरी विनर आहेत, जे नोड प्रमुख आहेत ते आपलं जे शिष्टमंडळ आहे ते तिथे जाणार आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांच्या भेटीला. तर आता ही जी काय बातमी आली त्याची बातमी आपण पूर्ण पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे असे सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातात. सर्वप्रथम आपण एकनाथजी शिंदे साहेब जे मागील 4 ते 5 दिवसापूर्वी जो कार्यक्रम झालेला आहे, त्या कार्यक्रमाविषयी जे सिडकोच्या घराविषयी काय बोललेले आहे ते आपण बघू. बघा साईडला व्हिडिओ लावलेला आहे. बांधकाम केले त्याला आता आपण रेग्युलाइज केलंय. सिडको मधल्या घरांची काहीतरी किमती जास्ती आहेत वाटतं, त्या कमी झाल्या पाहिजे. मी आपल्या एमडीला ती मीटिंग तर लावली आहे, पण मी त्या सिंगलला सांगितलंय बाबा सिंगल आपला एमडी आहे, मला काम सिंगल नाही डबल लागतं. त्यामुळे बोललो मी तू पैसे कमी करूनच ये माझ्याकडं. अरे 50 लाखाचं मुंबई पोलिसांचं घर ठरलं होतं 50 लाख. मुख्यमंत्री मी झाल्यानंतर 15 लाखात दिलं. 15 लाखामध्ये त्यानंतर जे महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस सर 25 सप्टेंबरला जे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील 52वी जयंती तिथे जो माथाडी कामगारांचा मेळावा होता तिथे सुद्धा फडणवीस सर बोललेले होते की येणाऱ्या 15 दिवसामध्ये जे सिडकोच्या घरांच्या वाढलेल्या किमतीविषयी आहेत ते मीटिंग लावण्यात यावी. आणि त्याच्यानंतर जो 31 जुलैला नवी मुंबई जे महानगरपालिका तिथे सुद्धा जे सिडको लॉटरी विनर होते त्यांनी सुद्धा तिथे जे शशिकांत शिंदे सर यांच्या म्हणजे यांनी जो यांच्या मोर्चामध्ये जे सामील झालेले होते तिथे सुद्धा जे शशिकांत शिंदे सर यांनी सांगितलेलं होतं की सिडकोच्या वाढलेल्या किमती आणि यांचं जे लॉटरी विनर आहे त्यांचं इन्कम हे कुठेतरी तफावत आहे. तर हे वाढलेल्या किमती EWS LIG जे आहेत यांचं जे घराचं लोन करू शकत नाही आणि यांच्याकडे एवढे पैसे नाही आहेत, त्यामुळे हे जे लागलेले घर सुद्धा हे कॅन्सल करत आहेत. टोटल 26,000 घरांची लॉटरी निघालेली होती. सर्वप्रथम आपल्याकडे जी माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये 10,000 जे लॉटरी विनर आहे त्यांनी EMD अमाउंट म्हणजे माफ करा पहिले इन्स्टॉलमेंट पेमेंट केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे काही माहिती आली त्याच्यानंतर 8,000 जे लॉटरी विनर आहे त्यांनी फर्स्ट इन्स्टॉलमेंट पेमेंट केलेलं आहे. म्हणजे 26,000 घरांमध्ये कितीतरी घरे शिल्लक राहिलेली आहेत तरी सुद्धा या घराच्या किमती कमी झालेल्या नाहीत. यापूर्वी सुद्धा सिडकोच्या वाढलेल्या किमतीविषयी जे मागील 6 ते 8 महिन्यापासून जे मोर्चे आंदोलनं सुरू आहेत, जे माननीय आमदार विक्रांतदादा पाटील साहेबांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले आहे. त्यानंतर शशिकांत शिंदे सरांनाच्या जे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळ जो मोर्चा झालेला होता तिथे सुद्धा त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. प्रवीण दरेकर सर आहेत त्यांना सुद्धा जे सिडकोच्या वाढलेल्या किमती त्यांच्या कमी करण्यात यावा. त्यानंतर जितेंद्र आव्हाड सर येथे यांच्याकडे सुद्धा जे सिडको लॉटरी विनर आहे ते गेले होते की सिडकोच्या ज्या वाढलेल्या अवाढव्य किमती हे कमी करा. त्यानंतर गणेश नाईक सर यांनी सुद्धा जे वाशीचं जे सिडकोच्या घराच्या किमती आहेत ते जवळपास 80 लाख रुपयांच्या दरम्यान आहेत. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन पकडून हे खूप आणखी महाग जाणार आहे. तर यांनी सुद्धा सांगितले की एवढ्या छोटा एरिया आणि एवढ्या महाग किमती हे सामान्य माणसाला परवडणाऱ्यासारख्या नाही. त्यांनी सुद्धा सिडकोच्या वाढलेल्या किमतीचा मुद्दा धरून म्हणजे उचलून धरलेला होता किंवा जेणेकरून ह्या किमती कमी व्हाव्यात. त्याच्यानंतर मनसेचे नेते गजानन काळेसर यांनी सुद्धा खूप म्हणजे मोलाचं काम केलेलं आहे. त्यांनी सुद्धा खूप सारे यांना सपोर्ट म्हणजे जो सिडको लॉटरी विनर होते यांनी सुद्धा त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यांच्या निदर्शनाखाली सुद्धा मोर्चे आंदोलनं निघालेले होते. त्यांनी सुद्धा सांगितले की हे सिडकोच्या वाढलेल्या अवाढव्य किमती आहेत हे कमी करा. म्हणजे एवढे सारे करून 6 ते 8 महिन्यापासून हे मोर्चे आंदोलनं प्रदर्शने सुरू आहेत पण सिडको अजून सुद्धा कमी करत नाही. आणि याच पार्श्वभूमीवर आताच मागील 4 ते 5 दिवसांपूर्वी एक बातमी आलेली आहे की म्हाडाने जे घराच्या किमती ते 10% कमी करण्यात आलेल्या आहे. जर म्हाडाचे घरं ऑलरेडी स्वस्तच असतात पण तरी सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये 10% आणखी घरं कमी केलेली आहेत घरांचे दर. पण सिडको कधी कमी करणार हा सुद्धा एक मुद्दा आपल्याला म्हणजे सांगावासा वाटतो. त्यानंतर येणारी जी लॉटरी येणार आहेत जे 22,000 घरांचे जे सिडकोचं जे प्लॅनिंग सुरू आहे, जे नवी मुंबईमधील जे लोकेशन आहेत प्राईम लोकेशनची घरे आहेत जसे की वाशीची उरलेली घरे आहेत,
मानसरोवर, खांदेश्वर, जुईनगरची प्राईम लोकेशनची घरे आहेत, EWS, LIG येथे कोणत्या टाईपचे घरे असणार आहेत त्याचा पण व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्यानंतर कळंबोली, तळोजा, नावडे प्लॉट 1, प्लॉट 2, त्यानंतर असे जे परत बामणडोंगरी, उल्वे, खारकोपरची जी घरे, म्हणजे या सर्व लॉटरी या 22,000 घरांची लॉटरी निघणार आहेत. पण या घरांची लॉटरी लेट का होत आहे, तर या जे घरांच्या किमती कमी झाल्यानंतरच नवीन लॉटरी येणार आहेत, असं सुद्धा जे सिंगल सर आहे त्यांनी मागील जे आपण व्हिडिओ बनवले आहेत त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. शंतनू गोयल सर सुद्धा मीटिंग झालेली आहे. त्यांच्या सुद्धा त्यांनी सांगितले की सिडकोच्या घराच्या किमी करण्यासाठी जे सिडको प्रशासन आहे ते सकारात्मकच आहे. तर असं हे आजच्या दिवसामध्ये आपल्याकडे जी बातमी आलेली आहे की येणाऱ्या सोमवारी म्हणजे 6 तारखेला सह्याद्री अतिथीगृहावर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आता ती मीटिंग होणार आहे आणि तिथे सर्व लॉटरी विनर जाणार आहेत. तर तुमच्या मते सिडकोच्या घराच्या किमती किती पर्सेंटनी कमी व्हाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करा. म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला समजेल की कोणत्या घराच्या किमती कमी झाल्यानंतर जो भार आहे तो कमी होईल. असा हा आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघितलाय. व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच असा एक नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.